हॅलो. तर कालच्या ब्लॉगच्या शेवटी आपल्याला ज्या पदार्थाची चिठ्ठी आली होती तो पदार्थ होता कोबीचे कटलेट. तर ते कटलेट आता मी करायला घेतेय. त्यासाठी कोबी इथे मी बारीक चिरून घेतलाय. आता त्यात मी ऍड करते उकडलेले बटाटे आणि इथे आता मी धने, जिरं आणि ओवा थोडासा भाजून घेतेय. भाजलेले हे धने, जिरं आणि ओवा गार होईपर्यंत मी या कोबी आणि बटाट्यामध्ये ऍड करणार आहे थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर ह्यात घालते थोडंसं हिंग, लाल तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला, 5 ते 6 चमचे बेसन, चवीनुसार मीठ, किंचितसं तेल. धने, जिरं आणि ओवा आता आपलं गार झालंय. आपण हे मिक्सरच्या भांड्यात ऍड करूया. आणि यात आधीच मी लसूण, आलं, कढीपत्ता आणि हिरवी मिरची ऑलरेडी घातलेली आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालते. हे सगळं आणि आता मी मिक्सर मधनं वाटून घेते. तयार झालेलं वाटण आता आपण ह्यात ऍड करूया. आता मी हे सगळं एकजीव करून घेते. सगळं छान मिक्स करून झालंय. आता एकीकडे मी पटकन कटलेट्स वळायला घेतलीये. आणि हे जे मी मिक्स केलंय सगळं, ह्यात मी पाणी अजिबात वापरलेलं नाहीये. बटाटा आणि मीठ टाकल्यामुळे कोबीला ऑलरेडी पाणी सुटलं होतं. त्याच्यामुळे विदाऊट पाणी हे सगळं छान एकजीव झालेलं आहे. फक्त कटलेट थापताना मी असं थोडंसं हाताला पाणी लावून घेतेय आणि मग थापतेय. वळून घेतलेली ती कटलेट्स आता आपल्याला छान शॅलो फ्राय करून घ्यायची. त्यासाठी इथे पॅनमध्ये मी तेल घातलंय. तेल बऱ्यापैकी गरम झालंय. एक एक आता इथे आपण हे कटलेट ठेवूया. एक बाजू छान फ्राय करून झाली आहे. आता ही सगळी कटलेट्स आपल्याला उलटवायची आहे. दुसऱ्या साईडला छान शॅलो फ्राय करून घ्यायचे. दोन्ही साईडनं मस्त शॅलो फ्राय करून झालेले आहेत कटलेट. आता आपण ते सर्व करूया. अशा प्रकारे मस्त गरम गरम कोबीचे कटलेट्स आपले तयार झालेले आहेत. पटकन आता आम्ही खाऊन घेतो. आणि आज सॅटरडे आहे, सो आज आम्ही असा सोप्पा डिनरचा प्लॅन केलेला आहे. आणि मी बाकीची सुद्धा कटलेट्स इथे बनवायला ठेवली आहेत. आणि ह्याच्यानंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण कोणता पदार्थ बनवणार आहोत याची चिठ्ठी आपल्याला काढायची आहे. सो स्टे ट्यून्ड. मस्त डिनर करून झालेला आहे आणि किचन मधलं सुद्धा सगळं आवरून झालंय. आणि आता उद्याच्या ब्लॉगची चिठ्ठी आपण काढणार आहोत. पण त्याआधी परवा मी आणि आई गेलो होतो डीमार्टला. सो ते सामान सुद्धा मी आज लावलंय. आणि ह्या वेळेला आम्ही डीमार्टमधनं ना या डबल बेडशीटचे 3 सेट घेऊन आलेलो आहोत. प्युअर कॉटन आहेत. इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे आम्ही कलर आणि वेगवेगळ्या डिझाईनचे हे घेऊन आलोत. आणि हा तिसरा. ह्यात उशांची 2 कवर्स आणि ही बेडशीट असा हा सेट आम्ही घेतलाय. एक आम्ही बघितला होता त्यात फक्त बेडशीट होती, उशांची कवर्स नव्हती. सो तो काही आम्ही घेतला नाही. आता हे 3 आम्ही आणलेले आहेत. 2 आम्ही इथे ठेवणार आहोत आणि ह्यातली एक आम्ही त्या घरासाठी घेऊन आलेलो आहोत. असं काही फिक्स केलेलं नाहीये. जी आवडेल ती आम्ही तिथे घेऊन जाणार आहोत. ही नेऊया. मस्त डार्क कलर आहे ना. ही चालेल. हा, तिथे कुशन कव्हर्स पण मॅच होतील ना. हो, बेडच्या त्या हेडरेस्टला. येस, मस्त. ऍक्च्युली ह्या सगळ्या आता मला आधी धुवून ठेवायच्या आहेत वापरायच्या आधी. सो म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवूया की ह्या वेळेला डीमार्ट मधनं वेगळं काय आणलंय. तर हे आणलंय. ओके. आणि राहुलला सुद्धा त्याचं शॉपिंग दाखवायचंय. डीमार्टचं शॉपिंग. त्याने नवीन स्लीपर्स आणले आहेत. एकच नाही. अच्छा, एक नाही आणली का? किती आणले? 2. क्या बात आहे. विंटर शॉपिंग त्याचं अजून पेंडिंग. हा, विंटर शॉपिंग. पण आता थंडी गेली, गरम व्हायला लागलं परत. अरे डिसेंबर आहे. हा, डिसेंबर आहे. मग डिसेंबर मध्ये ऍक्च्युअली विंटर पाहिजे. गेली थंडी. येईल जेव्हा येईल ना तेव्हा घालू शकतो. पण आताही घालू शकतो घरात. घरात वापरायच्या स्लीपर्स. पण त्या येलो आहेत ना. नको, त्या आता खराब जुन्या झाल्या. आता या नवीन वापर. आणि अजून एक गोष्ट दाखवायची राहिली आहे जी किचन साठी घेतलेली आहे. हे एक ट्रायप्लायचं पातेलं आम्ही ह्या वेळेला घेतलेलं आहे. कारण आमचं जे दुधाचं पातेलं आहे ना ते आता खालनं जरा पातळ झालंय. तर कधीतरी दूध लागतं त्याला. सो हे एक पातेलं सुद्धा आम्ही घेतलेलं आहे डीमार्ट मधनं.
इथे तुम्ही बघू शकता ट्रायप्लाय स्टील. आता मेन गोष्ट, उद्याच्या व्लॉगची चिठ्ठी आपल्याला काढायची आहे, ती आपण काढूया. आणा राहू रेडी आहे, हळवा बाउल तयारच आहे. चलो मिक्स करूया. आज पण. तू डोळे बंद कर. आई डोळे चिठ्ठी बंद काढायच्या करू. आधी एक गोष्ट सांगायची. काय? हा. चिठ्ठी काढायच्या आधी एक मला गोष्ट सांगायची आहे की आज आपल्या रेसिपी ऍक्टिव्हिटीचा 5वा दिवस आहे आणि आता 2च दिवस उरलेले आहेत, उद्या आणि परवा. त्यानंतर आपले डेली व्लॉग सुरू होणार आहेत. आणि मला बऱ्याच कमेंट्स येत आहेत की अंकिता आमची ही रेसिपी करून दाखव ना, किंवा माझी रेसिपी सोपी आहे, किंवा माझी चिठ्ठी कधी येणार. तर जेव्हा ही रेसिपी ऍक्टिव्हिटी करायचं आम्ही ठरवलं होतं आणि मी जी कम्युनिटी पोस्ट अपलोड केली होती त्यात ह्याचसाठी मी लकी ड्रॉ हेच आम्ही ठेवलं होतं, कारण ऑब्व्हियस आहे भरपूर कमेंट्स येणार, प्रत्येकाने सुचवलेले पदार्थ करणं पॉसिबल नाहीये आणि त्यासाठीच मग तुमचा पदार्थ सोपा असू दे किंवा डिफिकल्ट असू दे, पण तो लकी ड्रॉनेच आम्ही काढणार आहोत. हे आधीच आम्ही ठरवलं होतं आणि पहिल्या दिवसापासून तुम्ही आता बघताय की हा चिठ्ठ्यांचा पॉट आम्ही एक तयार केलेला आहे. सो आता आपले असे 5 दिवस झालेले आहेत आणि आता आपण उद्याच्या 6व्या दिवसाची चिठ्ठी काढूया. चलो राहू. चला राहू काय करतो लंगडी. चला काढा. मिळाली का? पकडून देतो. हा उघडून दे, बघूया काय आहे आज. काय आलंय? काय आलंय? व्हेज पिझ्झा. राहूचा फेवरेट. तर चिठ्ठी निघालेली आहे व्हेज पिझ्झा @ नयन चव्हाण 3969 या ID वरनं मला हा पदार्थ सुचवलेला आहे. सो उद्या मी बनवणार आहे व्हेज पिझ्झा, संडे स्पेशल. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire.